सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे बाजारभाव वाढत असताना बुधवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी बाजारभाव कमी झाले, तर काही बाजार समित्यांमध्ये ते टिकून राहिले, तर काहीमध्ये वाढले सुद्धा. शेतकरी प्रश्न विचारत आहेत की आवक वाढल्यामुळे असं झालेलं आहे का, की आणखी काही कारणं आहेत आणि पुढे काय होणार आम्हाला काळजी वाटते. तर आता जो आपल्याकडे डेटा आहे, अधिकृत डेटा आहे की बाजार समित्यांमध्ये मागच्या 4 दिवसामध्ये आवक किती वाढलेली आहे. या डेटाची जेव्हा आपण माहिती घेतो, त्यावरनं असं लक्षात येतं की संपूर्ण राज्यामध्ये आणि प्रमुख कांदा पट्टा असलेल्या बाजार समित्या आहे, लासलगाव, पिंपळगावसह इथे आवक घटलेली आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. इतकंच नव्हे तर मागच्या वर्षाच्या तुलनेतसुद्धा आवक घटलेली आहे. मग आवक घटलेली असताना, शेतकऱ्यांकडे कांदा कमी असताना, मग हा कांदा कोण आणतंय? तर हा कांदा परकीय गुंतवणूकदार, व्यापारी आणि स्टॉकिस्ट हे बाहेर काढत आहेत. याचं काय गणित आहे हे समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या याच्यातनं दिलासा मिळेल. आपण एक ग्राफ तयार केलेला आहे शेअर मार्केटच्या धर्तीवर, तोसुद्धा त्याचं विश्लेषण करूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार, तारीख आहे 21 ऑगस्ट 2026. सगळ्यात आधी आवकेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये 16 ते कालपर्यंत ज्या आवकी झाल्यात, म्हणजे 16 ऑगस्टपासून सोमवारपासून तर गुरुवारपर्यंत, त्या आवकी मागच्या वर्षाच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहेत, सुमारे 22 ते 25 हजार मेट्रिक टनांनी. आता त्या प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे मार्केट आहे, तिथे काय बदल झाले ते तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला काळजी वाटत होती ती काळजी करण्याचं कारण नाही. मग ही बाजार घसरण कृत्रिम आहे का ते पण आपण बघूया. चला, सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न आहे, लासलगावला मागच्या वर्षीच्या तुलनेत 11% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 28% आवक कमी होऊन आता ती अवघी 4,224 मेट्रिक टन या 4 दिवसांची. पिंपळगावला मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 50%नी आवक घटलेली आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र जी आवक वाढली ती फक्त 10 ते 12% आहे. ती झाली आहे साधारण 7,900 मेट्रिक टन. घोडेगाव मार्केटला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 78%नी आवक घटलेली आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30%नी आवक घटलेली आहे. व्यापारी ओरडतच आवक घटली असं त्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे घोडेगाव मार्केट जे तिथं महत्त्वाचं आहे, नेवासा, घोडेगाव, श्रीरामपूर या सगळ्या परिसरामध्ये तिथे आवक घटलेली आहे. तिथे जर कोणी बाजारभाव पाडत असेल तर त्याला आवकेचा आकडा त्याला सांगा या सगळ्या याच्यातनं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. सिद्धेश्वर मार्केट, सोलापूर, इथे 42% मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3%नी आवक घटलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पुणे गुलटेकडीमध्ये 57% आवक घटली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 55% घटलेली आहे. म्हणजे किती आवक घटावी, तर ती आता झाली आहे अवघी 2390 मेट्रिक टन इथपर्यंत आलेली आहे. 5,500वरनं 2390, म्हणजे मागच्या आठवड्यात 5,500 होती. ठीक आहे. अहिल्यानगर बाजारामध्ये 57% मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि 15% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घटलेली आहे. आता ती झाली आहे अवघी 9,000 मेट्रिक टन. मागच्या आठवड्यात होती ती साधारण 11,000 मेट्रिक टन आणि मागच्या वर्षी किती होती माहिती आहे का, साधारण 13,000 मेट्रिक टन. आवकी कशा घटत राहिला आहे ते बघा. धुळे बाजारामध्ये मात्र धुळे जिल्हा याच्यामध्ये, माफ करा, धुळे जिल्हा नाही, धुळे बाजार, तर तिथे उलट झालेलं आहे. इथे मात्र आवक वाढलेली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 114% आवक वाढलेली आहे आणि मागच्या आठवड्यात केवळ 20 टन होती, ती आता 562 टन झालेली आहे. धुळे बाजार समितीचं सांगतोय. नाशिक बाजार समिती, जी पंचवटीची बाजार समिती आहे, तिथे मागच्या वर्षीच्या तुलनेत 41% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30% अशी घट आहे. राहुरी बाजार समिती मागच्या वर्षाच्या तुलनेत 65% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 41% घट आहेत. येवला मागच्या वर्षीच्या तुलनेत 20%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 29% घट आहे. संगमनेर
मागच्या वर्षीच्या तुलनेत 68%, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 57% किंवा 57.5% घट आहे. नांदगाव इथे मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत 52% आवक घटलेली आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 32% वाढ आहे. कारण अनेक ठिकाणी या परिसरात पावसाचा फटका कमी बसलेला आहे. नांदगाव, बोलठाण, मनमाडचा वरचा भाग जो छत्रपती संभाजीनगर चाळीसगावला लागून आहे तिथे, त्यामुळे त्यांचा कांदा थोडा इतरांपेक्षा कमी खराब झालेला आहे. आणि मधल्या काळात तिथले भाव डाऊन असल्यानं तिथल्या शेतकऱ्यांनी चांगले भाव मिळतात म्हणून तो राखून ठेवला होता. आता ते बाहेर काढत आहेत नांदगाव. उमराण्यामध्ये मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% वाढ झाली आहे. म्हणजे 7,800वरनं 8,000 इथपर्यंत आलं आहे. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत इथं दुप्पट वाढ आहे. 4,500 होती मागच्या वर्षी, इथं दुप्पट आलेली आहे आवक. उमराणे बाजार समिती. मनमाडला मागच्या आठवड्याच्या तुलनेत 36% वाढ आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 150% वाढलेली आहे. सटाणा बाजारात मागच्या आठवड्याच्या तुलनेत 26% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारणपणे 70% वाढलेली आहे. नांदगाव, उमराणे, मनमाड, सटाणा आणि धुळे इथे काय घडलेलं आहे, हा कसमादे पट्ट्याचा काही भाग आहे आणि शेजारी धुळे जिल्हा येतो, तिथला भाग आहे. इथे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा चांगला बाजारभाव मिळेल म्हणून वाट बघत होते, पण त्यांनी काय केलं, टप्प्याटप्प्यानं कांदा आणला नाही. परिणामी एकाच दिवशी ही आवक, एकाच आठवड्यात ही आवक जवळपास दुप्पट किंवा काही ठिकाणी 10% झालेली आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांकडे कांदा खूप आहे असं समजण्याचं कारण नाही. मात्र आता मिळत असेल भाव तर त्याचा फायदा करून घेऊ, हा त्याचा उद्देश आहे. येणाऱ्या काळामध्ये ही आवक जर कमी झाली तर महाराष्ट्राचं मार्केट एकदम डाऊन होईल आणि तिथे पुन्हा चांगल्या बाजारभावाचे संकेत आहेत. चला, संपूर्ण राज्यामध्ये 1,33,000 मेट्रिक टन कांदा आला. मागच्या आठवड्यात जो कांदा आला 1,54,000 म्हणजे 21,370 टनांनी, म्हणजे 13% संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवक घटलेली आहे. आता या सगळ्या याच्यातनं जे प्रमुख कांदा पट्टा आहे त्याच्यामध्ये पुणे, संगमनेर, नांदगाव, राहुरी, घोडेगाव, लासलगाव इथे घट आहे. पिंपळगाव, उमराणे, मनमाड, सटाणा या ठिकाणी मात्र थोडीशी वाढ आहे. एकूणच जी चर्चा केली आपण या आवकेच्या, तर आवक घटलेली आहे, घटत आहे. शेअर मार्केटप्रमाणे आपण एक ग्राफ तयार केला होता केवळ लासलगाव बाजार समितीचा. सगळ्याच याचा करता येत नाही, अवघड असतं. तिथे कमाल, किमान आणि सरासरी असे बाजारभाव दिलेले आहेत. तर या ठिकाणी 17, 18, 19 आणि 20 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचे पण भाव घेतलेले आहेत. तर 3 रंगांमध्ये आपण लाईन ग्राफ तयार केला आहे. तर त्याच्यामध्ये वरचे जे बाजारभाव आहे ते वर जाताना दिसत आहेत. म्हणजे 3641, 4051, 4000 थोडा स्थिर राहून तो परत 4100 पर्यंत काल पोहोचले. आणि मधला जे सरासरी जे आहे 3360, 3700, 3600 आणि 3551 असे जे दिसत आहेत ते स्थिर दिसत आहेत, म्हणजे सरासरी स्थिर आहेत. किमान बाजारभाव खालचे जे भाव आहे ते 1000, 1000, 1000 आणि 900, 100नी घटलेले आहेत. शेअर मार्केटच्या याच्यानुसार जर वरचे बाजारभाव जी लाईन आहे ती जर वर जाऊन जर खाली आली अचानक, तर तिथे समजायचं की भाव घटणार आहेत. आता काय दाखवतं आहे की सरासरी भाव स्थिर आहे, वरचे भाव वर जात आहेत. याचा अर्थ लासलगाव मार्केटनं जे संकेत दिलेले आहेत ते थोडेसे स्थिरतेकडनं थोडे वर जाण्याचे संकेत आहे. मात्र लो लेवलचा कांदा आहे ते घटू शकतात असे संकेत आहेत. आता ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा हा जो आपण ग्राफ तयार केला आहे शेअर मार्केटच्या प्रमाणे लाईन ग्राफ, हा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मी देणार आहे, की इथं देणं मला अवघड पडतं आहे. व्हॉट्सअप चॅनलला पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. हा चॅनल फ्री आहे. हजारो शेतकरी त्या चॅनलवर रोज सकाळ संध्याकाळ बाजारभाव वगैरे माहिती त्याच्यामध्ये असते. मोफत चॅनल आहे. आपण पेड चॅनल वगैरे असे काही प्रकार करत नाही. तिथं तुम्हाला जिथं शक्य आहे ती सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये असते. पहिल्या कमेंटला लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करणं अगदी सोपं आहे. हा एक भाग झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, कांद्यामध्ये जशी सोन्यामध्ये गुंतवणूक होते, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होते, जमिनीमध्ये गुंतवणूक होते, तसे मागच्या अनेक वर्षांपासून
व्यापारी, आडते किंवा अनेक काही ठिकाणी स्वतः काही गुंतवणूकदार, स्टॉकिस्ट असेल, यांच्या माध्यमातनं परकीय पैसा म्हणजे दुबईचे शेखसुद्धा पैसे लावतात. त्याच्यामध्ये बाहेरच्या देशातले, परदेशातले जे नागरिक आहेत ते पैसे लावतात आणि भारतातले गुंतवणूकदार पण जसा सट्टा बाजारात पैसा लावला जातो तसा कांदा बाजारात पैसा लावला जातो. आता हा पैसा जेव्हा लावला जातो तेव्हा काय होतं की सुरुवातीला ही पैशांची गुंतवणूक साधारण मार्च एप्रिलमध्ये होते. म्हणजे एखादा ओळखीचा व्यापारी असेल, गुंतवणूकदार असेल, तो तुमच्या माझ्यासारख्याला सांगतो की बाबा आता हे तुम्ही यावर्षी किती रुपये लावायचे, तर 1,00,000 रुपये लावायचे. मग तो काय करतो, आपल्या नावानं 1,00,000 रुपयांचा त्याचं काय कमिशन काढून 1,00,000 रुपयांचा कांदा विकत घेऊन ठेवतो. आणि मग अशा ज्या सट्टेबाजीमुळे, अशा गुंतवणूकदारांमुळे मार्च एप्रिलमध्ये तसेही भाव कमी असतात, ते आणखी कमी होतात. कारण चढाओढ असते की कमीत कमी याच्यामध्ये बाजारभाव घ्यायला पाहिजे. गुंतवणूकदार, सट्टेबाज, परकीय गुंतवणूकदार म्हणजे आणि नाफेडचे घोटाळेबाज आणि एरवी व्यापारी जे स्टॉक करतात ते स्टॉकिस्ट, या सगळ्यामुळे मार्च, एप्रिल आणि मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बाजारभाव नेहमी दबावात असतात. ते दबावात राहतात कारण ही सगळी मंडळी त्याला दबावात आणण्याची कारणीभूत असतात. आता असं सांगितलं जातं आहे की हा गुंतवणूकदारांचा जो कांदा आहे, म्हणजे ज्यानं 1,00,000 रुपये गुंतवले त्याला आता 3 ते 4 लाख रुपये, 5 लाख रुपये मिळत आहेत. मधल्यामध्ये जे दलाल्या करतात त्यांनाही चांगलं भरपूर कमिशन मिळतो आहे. हा कांदा आता बाजारात येतो आहे. दुसऱ्या बाजूला व्यापारी आणि जे स्टॉकिस्ट आहे, ज्यांनी साठेबाज आहे, त्यांनी पण कांदा बाहेर काढायला सुरुवात केली. याचं कारण काय माहिती का? याचं कारण आपल्याकडे स्टॉकिस्टवर एक नियमनाची पद्धत आहे. म्हणजे जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा गव्हर्नमेंट आयात करतं का हो लगेच? नाही. गव्हर्नमेंट लगेच निर्यात बंदी करतं का? तर नाही. गव्हर्नमेंट नाफेडचा कांदा लगेच बाजारात आणेल का? तर अजून आलेला नाही. मग त्याच्या आधी सगळ्यात मोठी पाऊल काय उचलतं? शेतकऱ्यांचे बाजारभाव पडणार नाहीत आणि ग्राहकांनाही स्वस्त मिळावं म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, हे जे साठेबाज व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे काही हजार नाही काही लाख साठा असतो, या साठेबाजांवर एक नियमनाचा कायदा आहे. या कायद्यानं कारवाई होते. या कारवाईच्या भीतीनं अनेक साठेबाजांनी कांदा आता विकायला सुरुवात केलेली आहे. अनेक व्यापारी आहेत जे तुमच्यासाठी अतिशय मगरीचे आसवं ढाळतात आणि शेतकऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे हो, नाफेडचा कांदा नको हो यायला. पण ही तीच लोकं आहेत जे मागच्या बाजूनं जे काय आहेत पाठीत खंजीर खुपसणं, ज्याला म्हणतात बाजार व्यवस्थेच्या, या व्यापाऱ्यांनी, या स्टॉकिस्टनं आणि या आडत्यांनी ही घाण केलेली आहे. त्यामुळे मागच्या 2-3 दिवसामध्ये हे जे वाढलेले दिसत आहेत ना, उमराणे, सटाणा वगैरे, पिंपळगाव, इथे आडत्या दलालांचा आणि स्टॉकिस्टचा कांदा येतोय. दुसरी गोष्ट, गुंतवणूकदारांचा कांदा येतोय. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. दुबईच्या एका शेखनं आभोण्याच्या एका माणसाला साधारण 5,000 मेट्रिक टन कांदा गुंतवण्यासाठी पैसे दिले होते 2024मध्ये. या माणसानं त्याचा 5,000 मेट्रिक टन कांदा घेतला आणि लफडं काय केलं की हा माणूस एका परप्रांतीय जो NCCFचा जो अधिकारी होता, परप्रांतीय अधिकारी, त्याच्याशी संबंधित असलेल्या एका FPOमध्ये हा संचालक होता. याने घोटाळा काय केला, NCCFच्या गोडाऊनला कांदा दाखवताना या दुबईच्या शेखचा कांदा दाखवला. बघा, पैसे कोणी दिले? दुबईच्या शेखनं. कांदा NCCFला दाखवला याने आणि मधल्यामध्ये त्याचा घोटाळा केला आणि प्रचंड मलिदा मारला. नंतर असं झालं की नंतर जेव्हा बंधनं आले त्यावेळेस या दुबईच्या शेखच्या बिचाऱ्याच्या पैशाचं काय झालं असेल, त्यांनी काय केलं असेल माहीत नाही. ही एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्ही जर लासलगाव नव्हे, कळवण, सटाणा, चांदवड या परिसरात गेला तर शेतकरी तुम्हाला आवर्जून त्यांच्या नावासही हे उदाहरण देतील. अतिशय छान चवीनं याची चर्चा अजूनही होताना दिसते. तर अशा अनेक उदाहरणं आहेत की परकीय गुंतवणूक याच्यामध्ये येते. आणि आणखी एक, विश्वासराव माधवराव मोरे हे नाफेडच्या घोटाळ्यासंदर्भात यांनी एक लढा देत आहेत मुंबईच्या हायकोर्टामध्ये. एक रिट पिटिशन दाखल केलेले आहे. त्यांनी एक असा आरोप केला होता की याच्यामध्ये कांद्यामध्ये अगदी दहशतवाद्यांचे सुद्धा पैसे आहेत, हवाल्याच्या माध्यमातून सुद्धा व्यवहार होतात.
हा सगळा पैसा, काळा पैसा, हवालाच्या माध्यमातून पैसा, कारण व्यापाऱ्यांनी, तुम्हाला एक नियम आहे, व्यापाऱ्यांना आता 1 कोटी रुपये जर काढले बँकेतनं तर त्यांना 10% GSTची नोटीस आहे. त्यामुळे अशा अनेक लोक आहे की ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या हवाल्याच्या घोटाळ्याशी किंवा या परकीय दहशतवाद्यांच्या पैशाशी संबंधित तर नाही ना, विशेषतः नाफेडचे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आत्ताचे कांद्याचे बाजारभाव दबावात आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये लासलगावचे जे ग्राफ आहेत त्याचा संकेत देत आहेत की मार्केट चांगलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय होता. तुम्हाला अनेकांना हे माहिती आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी परकीय गुंतवणूकदार किंवा देशातले आपल्या जवळचे किंवा व्यापारी गुंतवणूक कशी करतात आणि भाव वाढल्यानंतर ते मार्केटमध्ये आणतात. आपण सावध कशाला राहायचं की बाबा आपला खराब माल असेल, टिकणार नसेल तर तो विकायला हरकत नाही, पण अशा वेळेस आपण थांबून घेणं, टप्प्याटप्प्यानं विकणं हा चांगला मार्ग आहे. एकच सांगतो, मला काही जणांना मी उत्तर दिलं आहे की तुम्ही 30% कांदा ठेवा आणि नंतर विकला तरी चालेल. असं का तुम्ही सांगितलं? भाव पडणार आहे का? तसं नाही आहे. अनेक ठिकाणी ॲव्हरेज कांदा निघाला आहे यंदा. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की 8-8 दिवसांनी कांदा खराब होतो आहे, त्याला काजळी धरते, कोंब फुटत आहेत. वातावरण अजूनही क्लिअर झालेलं नाही, आर्द्रतेचं आणि ढगाळ वातावरण आहे, विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यामुळं होतं काय की कांदा जो आहे तो खराब होण्याची शक्यता वाढत आहे. या भीतीपोटी हा सल्ला दिलेला आहे. अतिशय चांगला कांदा असेल तर तुम्ही थांबून राहा, टप्प्याटप्प्याने विका. मात्र कांदा विकायचा की ठेवायचा हा सगळा मुद्दा तुमच्या याच्यावर आहे. याची सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. बाजार पाहून आम्ही कुणालाही तसे सल्ले देत नाही, त्याचं डिस्क्लेमर दिलेलं आहे. आणि जाता जाता आणखी एक अतिशय बारीक सल्ला मात्र कांदा विक्रीचा ठेवायचा आपण दर आठवड्याला मेंबरशिप व्हिडिओमध्ये देत असतो. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्याचं सदस्यत्व घ्या. उद्या किंवा परवा आपण त्यासाठी पुन्हा या आठवड्याचं पुढचे काय बाजाराची चाल असणार, जिल्हावार काय संभाव्य दर असणार ते सांगणार आहोत. रविवार विशेषमध्ये तर भेटणारच आहोत. जोडून राहा. संध्याकाळी पुन्हा नवीन माहितीसह किंवा शक्य झालंच संध्याकाळी किंवा उद्या भेटूया. व्हिडिओ मोठा होतो आहे, पण या सगळ्या बारीक गोष्टी तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं होतं. त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल मी माफी मागतो. नमस्कार. धन्यवाद.